नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर एक नवीन केस घेऊन आलेलो आहो. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर चला सुरू करूया. काय आहे ती नवीन केस? तर आज मी तुमच्या समोर जी केस घेऊन आलेला आहो तर ती केस आहे की ही जी गाय आपण स्क्रीनवर बघत आहात तर तिच्या शेणामध्ये म्युकस आणि ब्लड क्लॉट्स म्हणजे रक्ताचे क्लॉट्स आढळलेले आहेत. तर ओनरनी ज्यावेळेस मला कॉल केला आणि सांगितले की गाय काहीच खातपीत नाही आहे आणि तिचे जे पोट आहे ते जाम वाटत आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता तिच्या शेणामध्ये म्युकस आहे, ज्याला मराठीमध्ये आपण श्लेष्मा म्हणतो. म्हणजे म्युकस हा जशी गाय डिस्चार्ज देते त्या प्रकारचा डिस्चार्ज हा शेणामध्ये येतो आणि सोबतच याच्या ब्लड पण येत होतं. तर असे कोण्या रोगामध्ये होते हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तर जर रक्त येत असेल तर कॉक्सिडिओसिस नावाचा जो आजार असतो, तर कॉक्सिडिओसिसमध्ये म्युकस आणि ब्लड क्लॉट्स दोन्ही पण येतात. पण याच्यामध्ये ब्लड क्लॉट्स जे आहे ते क्वचित होते, पण म्युकस भरपूर प्रमाणात येत होतं. म्हणजे शेणाच्या ऐवजी म्युकसच येत होतं असं म्हटलं तरी चालेल. तर या केसमध्ये आपण हिचे टेम्परेचर घेतले असता हिचे टेम्परेचर 104.4 फॅरनहाइट एवढे होते. आणि जेव्हा मी रुमेनचे पाल्पेशन केले तर रुमेन पाल्पेट केल्यानंतर त्याचे जे रुमेन होते ते एकदम घट्ट होते, म्हणजे इम्पॅक्शन रुमेनमध्ये होतं. तर ओनरकडून हिस्ट्री घेतल्यानंतर असं कळालं की या गाईला जे नवीन भुसा असतो, जसा हरभऱ्याचा किंवा तुरीचा किंवा ज्वारीचा, तर हा भुसा नवीन भरपूर प्रमाणात हिला खायला देण्यात येतो. तर टेम्परेचर असल्यामुळे आतमध्ये इंटेस्टाईनमध्ये इन्फेक्शन झाले हे तर नक्कीच होते, कारण क्वचित त्याच्यामध्ये शेणामध्ये ब्लड क्लॉट सुद्धा येत होते. म्हणजे म्युकस आणि ब्लड क्लॉट असे हे मिक्स येत होतं, शेण तर येतच नव्हतं. आणि गाय सारखी फक्त शेपटी वर करत होती शेण टाकण्यासाठी, पण शेण टाकत नव्हती. हे बघू शकता आपण, पूर्ण म्युकस दिसत आहे आपल्याला, क्लिअर म्युकस आपण इथे पाहू शकतो. तर अशा वेळेस आपण या गाईला ट्रीटमेंट काय द्यायची, डायग्नोसिस काय करायचे, तर अशा वेळेस टेम्परेचर होते म्हणून आपण तिला पेन किलर, इथे सुद्धा आपण स्पष्ट बघू शकता म्युकस किती प्रमाणात जास्त आहे, याच्यामध्ये शेण कमी आहे पण म्युकस जास्त आहे. तर अशा वेळेस आपण हिचे बॉडी टेम्परेचर जास्त असल्यामुळे पॅरासिटामॉल आणि मेलोनेक्सचे जे कॉम्बिनेशन असते तर ते इंजेक्शन आपण या गाईला 15 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे. अँटीबायोटिकमध्ये आपण या गाईला एन्ड्रोफ्लॉक्सिसिन 7.5 mg/kg बॉडी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर लावलेले आहे. आणि सोबतच आपण जे फ्लूइड थेरपी आहे तर फ्लूइड थेरपीमध्ये RL सलाईन 1 लिटर आणि जे DNS असते ते 500 ml आपण या गायला लावलेले आहे. आणि इंजेक्शन मेट्रोनिडाझोल, जे मेट्रोजिल वगैरे नावाने मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहे, जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात. तर मेट्रोनिडाझोल हिला आपण 10 mg/kg बॉडी वेट या हिशोबाने IV लावलेले आहे. आणि ओनरला आपण सोबतच, जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता, तर हिमालयाच्या जे स्टायप्लॉन बोलस येतात तर ती स्टायप्लॉन बोलस
एक बोलस द्यायला सांगितली आणि सोबतच ओफ्लोकाइंड ओझड ही पण एक बोलस द्यायला ओनरला आपण ॲडवाइस केले। आणि त्यानंतर ओनरला आपण आयोलॅक्स पावडर, जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात, तर 250 ग्रॅम ते आयोलॅक्स पावडर द्यायला सांगितले। तर याच्या मागे बरेच कारण असतात। जनावरांना सोबतच आपण हिची डिवॉर्मिंग पण करून घेतली, म्हणजे जंताचे औषध सुद्धा दिले। तर बरेचदा काय होतं की पोटात जंत असल्यामुळे सुद्धा म्युकस येते, कॉक्सिडिओसिस मध्ये सुद्धा म्युकस येते, आणि जर हाइंड गट मध्ये इन्फ्लॅमेशन किंवा इंजुरी झाली असेल तरी सुद्धा असे होते। म्हणजे जी मोठी आतडी असते तर त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह फर्मेंटेशन झाले आणि जर लो पीएच असली तरी सुद्धा असे होते। तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या गायीची ट्रीटमेंट केलेली आहे। तर या गायीने ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स दिला। जे आयोलॅक्स पावडर आपण स्क्रीनवर बघितले तर ते आयोलॅक्स पावडर लॅक्सेटिव्ह आणि पर्गेटिव्ह दोन्हीचे पण काम करते। तर 250 ग्राम जर आपण ज्यावेळेस मोठ्या जनावरांमध्ये देतो तर त्यावेळेस ते लॅक्सेटिव्हचे काम करते, आणि जर पूर्ण 500 ग्राम जर आपण दिलं तर ते पर्गेटिव्हचे काम करते। आता लॅक्सेटिव्ह म्हणजे जी संडास असते, जे पोटामध्ये साचलेले चारा असतो, जे रुमेनमध्ये त्याचं इन्फेक्शन झालेलं असते, तर त्याला सॉफ्ट करून नरम करून बाहेर काढण्याचे काम ते करते। आणि पर्गेटिव्ह म्हणजे संडास लावणारे औषध। तर आता ही रिकव्हरी नंतरची व्हिडिओ आपण बघू शकता। तर रिकव्हरी झाल्यानंतर ही दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या गायीला कंप्लीट रिकवर झालेले बघू शकता। या गायीला कोणत्याही कसल्याही प्रकारचा आता काहीही प्रॉब्लेम नाही, टेम्परेचर नॉर्मल आहे, रुमेनची पीएच नॉर्मल आहे, आणि गाय व्यवस्थित चारा सुद्धा खात आहे, पाणी सुद्धा पित आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघू शकता की मी ओनरला गायीला चारा टाकायला सांगितला। मला बघायचं होतं की गाय चारा खाते किंवा नाही, तर त्यासाठी आपण बघू शकता आता ही गाय चारा सुद्धा खायला लागलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट अप्रोच घ्यायचा असतो। सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण ट्रीटमेंट करायची असते। ज्या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस होत नाही तर आपण फील्डवर तशी कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करूच शकत नाही, कारण आपल्याला टेस्ट कोणत्याच उपलब्ध नसतात जनावरांमध्ये। त्यामुळे आपल्याला टेंटेटिव्ह डायग्नोसिस करूनच ट्रीटमेंट करावी लागते। तर बरेचदा आपण कन्फर्मेटिव्ह सुद्धा डायग्नोसिस करू शकतो, पण 90% केसेसमध्ये आपल्याला टेंटेटिव्ह डायग्नोसिसच करावी लागते, कारण त्याच्याशिवाय आपल्याला काहीही पर्याय नसतो, कारण फील्डवर आपल्याला कोणतीही टेस्ट उपलब्ध नसते। तर हे बघू शकता आपण गाय चारा खात आहे, जी काल चारा किंवा पाणी करत नव्हती, ती एका दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये दुरुस्त झाली। त्याला पुन्हा ट्रीटमेंट करण्याची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर नवीन डॉक्टरांना किंवा पशुपालकांना या व्हिडिओपासून थोडा जरी फायदा झाला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।